नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत क्लास ऑफ अल्गी. अल्गीचे जे 3 क्लास आहेत, ह्या 3 क्लासवर नेहमी एक क्वेश्चन येतच असतो. तर ह्या 3 क्लासला आपण चार्टच्या फॉर्म मध्ये बघणार आहोत की जेणेकरून आपल्याला सहजरित्या डोक्यात राहावं. बरोबर का? तर हे 3 क्लास बघा, क्लोरोफायसी, थिओफायसी आणि रोडोफायसी. तर हे 3 क्लास लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करायचं, चार्टच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचे. म्हणजे ह्या 3 क्लासला कॉमन नेम काय, त्या 3 क्लासच्या ज्या अल्गी आहेत ह्याच्यात आढळणारे मेजर पिगमेंट असतात. बरोबर. नंतर स्टोर फूड्स आणि सेल वॉल, त्याच्यानंतर फ्लॅजेला असतो किंवा नसतो, असेल तर कसा असेल, त्याच्यानंतर हॅबिटॅट म्हणजे कुठं आढळतात. बरोबर. आणि नंतर एक्झाम्पल, त्या तिन्ही क्लास मधले काही अल्गीचे एक्झाम्पल्स. आता सुरुवातीला जर आपण बघितलं क्लोरोफायसी, तर या क्लोरोफायसीचं कॉमन नेम असतंय बघा, ग्रीन अल्गी. क्लोरोफायसी म्हणजेच काय, ग्रीन अल्गे. त्या क्लोरोफायसी मध्ये आढळणारे मेजर पिगमेंट जे असतात ते असतात क्लोरोफिल, ए अँड बी. क्लोरोफिल ए आणि बी हे मेजर पिगमेंट आढळतात क्लोरोफायसी मध्ये. त्याच्यानंतर याच्यात हे रिझर्व फूड असतात, हे रिझर्व फूड असते बघा, पायरेनॉइड्स. पायरेनॉइड्स. आता पायरेनॉइड्स म्हणजेच काय, स्टार्च प्लस प्रोटीन. स्टार्च प्लस प्रोटीन, कुठं कुठं बघा स्टार्च आणि प्रोटीन दिलेलं नाही, तर त्यालाच एकत्रित आपण पायरेनॉइड म्हणतो. आणि सेल वॉल जर बघितली तर सेल वॉल बघा, आउटर लेअर जे आहे, आउटर लेअर बनलेली असते सेल्युलोज पासून, आणि इनर लेअर बनलेली असती पेक्टिनेज. पेक्टिनेज पासून. त्याच्यानंतर फ्लॅजेला जर बघितलं आपण, लोकोमोटरी ऑर्गन. आता ह्या क्लोरोफायसी मध्ये फ्लॅजेला असतात 2 to 8, म्हणजे 2 ते 8 फ्लॅजेला असतात. 2 to 8 फ्लॅजेला, 2 ते 8 असू शकतात. नंतर हे अपायकल असतात, अपायकल म्हणजे वरच्या बाजूला. बरोबर. आणि इक्वल असतात, इक्वल. त्याचा अर्थ सर समजा असा असेल, तर या वरच्या बाजूला 2 ते 8 आणि इक्वल लेंथचे असतात. त्या वरच्या बाजूला येते म्हणजे अपायकल. असं आपण 3 दाखवलेत, पण 2 कमीत कमी 2 जास्तीत जास्त 8 फ्लॅजेला असू शकतात आणि इक्वल असतात, समान लेंथच्या, सेम लेंथच्या. बरोबर. हे झाले त्याचे फ्लॅजेला. त्याच्यानंतर हॅबिटॅट जर बघितलं आपण, म्हणजे कुठं आढळतात, तर त्या क्लोरोफायसी फ्रेश वॉटर अँड मराईन वॉटर. फ्रेश वॉटर ऍज वेल ऍज मराईन वॉटर, दोन्ही प्रकारच्या वॉटर मध्ये फ्रेश वॉटर आणि मराईन वॉटर दोन्हीकडे आढळत. एक्झाम्पल जर बघितलं आपण क्लोरोफायसीचं, बघा हे काही क्लोरोफायसीचे एक्झाम्पल आहेत. क्लायमॅडोमोनास, पायरोगॅरा, त्याच्यानंतर चारा म्हणा किंवा कारा म्हणा, त्याच्यानंतर वल्वॅक्स, त्याच्यानंतर वल्थेरिक्स. हे क्लोरोफायसीचे एक्झाम्पल झाले. त्याच्यानंतर बघा आता असणार थिओफायसी. बघा क्लोरोफायसी आपलं इथं बघा, हे क्लोरोफायसी विषय जर तुम्ही एवढे जर पॉईंट लक्षात ठेवली ह्या चार्ट नुसार, तर क्लोरोफायसीवर आलेला क्वेश्चन तुमचा 100% येणार म्हणजे येणार. क्लोरोफायसीवर बघा काय कॉमन नेम काय असणार, ग्रीन अल्गी. पिगमेंट कोणते, क्लोरोफिल ए आणि बी. पायरुनाइड आणि स्टार्च. पायरुनाइड जे आहे त्याला आपण स्टार्च आणि प्रोटीन पासून बनलेलं एक रिझर्व फूड आहे, त्याचं स्टोअर फूड म्हणतो. आउटर लेअर, सेल वॉल मध्ये आउटर लेअर बनलेली असते सेल्युलोज पासून, आणि इनर लेअर बनलेली असते पेक्टिनेज पासून. फ्लॅजेला जर बघितलं तर 2 ते 8 फ्लॅजेला असतात, आणि अपायकल असतात, म्हणजे वरच्या बाजूला फ्लॅजेला असतात, इक्वल लेंथचे असतात. दुसरी गोष्ट, हॅबिटॅट मध्ये जर बघितलं आपण तर फ्रेश वॉटर ऍज वेल ऍज मराईन वॉटर दोन्हीकडे पण आढळतात. आणि एक्झाम्पल मध्ये क्लायमॅडोमोनास आहे, स्पायरोगॅरा आहे, चारा आहे, त्याच्यानंतर वल्थेरिक्स आणि वल्वॅक्स हे त्याचे एक्झाम्पल झाले क्लोरोफायसीचे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं थिओफायसी, तर थिओफायसीचं कॉमन नेम असते बघा, ब्राऊन अल्गी. थिओफायसी ऑल्सो कॉल्ड ऍज ब्राऊन अल्गी. त्याला दुसरं नाव काय, ब्राऊन अल्गी. आता याच्यात जर क्लोरोफिल आणि पिगमेंट जर बघितले, मेजर पिगमेंट,
क्लोरोफिल ए अँड सी. क्लोरोफिल ए आणि सी आणि एक ऍसिडिक पिगमेंट असते ते असते बघा फ्युकोझॅन्थिन. फ्युकोझॅन्थिन, ह्या फ्युकोझॅन्थिनमुळे ब्राऊन कलर आलेला असतो, कारण क्लोरोफिल ए आणि सी ते ग्रीन कलर दिसते. फ्युकोझॅन्थिन ह्या ऍसिडिक पिगमेंट मुळे ब्राऊन कलर आलेला असतो. आणि ह्याचं जे रिझर्व फूड असते हे असते बघा मॅनिटॉल. मॅनिटॉल आणि मॅनिटॉल कॉमा लॅमिनारिन. लॅमिनारिन. आता ह्याची जर सेल वॉल जर बघितली आपण, सेल वॉल बनलेली असते बघा याची सेल्युलोज अँड अल्जिन. सेल्युलोज आणि अल्जिन पासून बनलेले आहेत सेल वॉल. नंतर आता ह्याच्यात जर फ्लॅजेला जर बघितले, आता ह्याच्यात पण फ्लॅजेला बघा पेर मध्ये असतात, 2 फ्लॅजेला असतात. फ्लॅजेला किती असणार? 2 फ्लॅजेला, 2 असणार. आणि हे लॅटरल असतात. लॅटरल कॉमा अनइक्वल. अनइक्वल, इक्वल लेंथचे नसतात. उदाहरणार्थ बघा अशा प्रकारचे फ्लॅजेला असणार. लॅटरली असणार म्हणजे बाजूला एक लहान आणि एक मोठा म्हणजे अनइक्वल, आणि 2 फ्लॅजेला असतात. हे झालं फ्लॅजेला. आता हेच जर हॅबिटॅट बघितलं आपण, हॅबिटॅट मध्ये बघा हे मोस्टली जर बघितलं तर मराईन वॉटर मध्ये, मोस्टली फाउंड इन मराईन वॉटर. फाउंड इन मराईन वॉटर, बट few are फाउंड इन फ्रेश वॉटर. जास्त करून जर बघितलं ते खरड पाण्यात आढळतात, मराईन वॉटर मध्ये आढळतात. काही ह्याच्यातले फ्रेश वॉटर मध्ये पण आढळून येतात. प्युरोफाईसचे एक्झाम्पल येतात बघा. एक्टोकार्पस, सार्गॅसम, त्याच्यानंतर लॅमिनारिन, लॅमिनारिया, नंतर फ्युकस. हे प्युरोफाईसचे झाले एक्झाम्पल. आता त्याच्यानंतर आपण जर बघितलं शेवटचा क्लास कोणता? रोडोफायसिस. आता रोडोफायसिसचं जे नाव आहे रोडोफायसिस, त्याच्यानुसार याचं कॉमन नेम असणार रेड अल्गी. रेड अल्गी, रोडोफायसिस ऑल्सो कॉल्ड ॲज रेड अल्गी. आता ह्याचं जर मेजर पिगमेंट जर बघितलं म्हणजे रोडोफायसिस मध्ये आढळणारे महत्त्वाचे पिगमेंट, तर बघा क्लोरोफिल ए. क्लोरोफिल ए तर कॉमन आहे, क्लोरोफिल ए आणि डी. आणि सोबत ऍसिडिक पिगमेंट असतो हायपोइरिथ्रिन. नंतर आता स्टोर फूड जर बघितलं आपण, रोडोफायसिस मध्ये स्टोर फूड आढळतो बघा फ्लोरिडियम स्टार्च. फ्लोरिडियम स्टार्चच्या फॉर्म, फ्लोरिडियम स्टार्च. आता रोडोफायसिस रेड अल्गी. रेड अल्गीची जर आपण सेलवाल जर बघितलं तर रेड अल्गीची सेलवाल बनलेली असते बघा सेल्युलोज कॉमा पेक्टिन अँड पॉलीसल्फेटेड ईस्टर. पॉलीसल्फेटेड ईस्टर्स बघा, सेल्युलोज कॉमा पेक्टिन अँड पॉलीसल्फेटेड ईस्टर, ह्या 3 घटकापासून रेड अल्गीची सेलवाल बनलेली असते. फ्लॅजेलाचा जर विचार केला आपण, रेड अल्गी नॉन मोटाईल असतात. नॉन मोटाईल म्हणजे काय? फ्लॅजेला अब्सेंट. फ्लॅजेला असेल तर मोटाईल, फ्लॅजेला नसेल तर नॉन मोटाईल, म्हणजे मुवमेंट करू शकत नाहीत म्हणून म्हणतो नॉन मोटाईल. बरोबर. त्याच्यानंतर हॅबिटॅट जर बघितलं तर सेम ऍज इट इज जशाला तसं. मोस्टली फाउंड इन मराईन वॉटर अँड फ्यू आर फाउंड इन फ्रेश वॉटर. जशाच तसं बघा. जास्तीत जास्त करून जर बघितलं आपण तर हे खरड पाण्यामध्ये आढळतात, आणि काही जे ह्याचे मेंबर आहेत ते फ्रेश वॉटर मध्ये पण आढळतात. जसं हे तसंच इथं पण लिहून टाक. एक्झाम्पल जर बघितलं आपण रेड अल्गीचे एक्झाम्पल जर बघितलं तर काय ते बघा पोरफायरा, ग्रासिलारिया, झिलिडियम आणि पॉलीसिफोनिया. पॉलीसिफोनिया हे झाले रेड अल्गीचे एक्झाम्पल. आता एवढ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर अल्गीचे जे 3 क्लास आहेत
क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रोडोफायसी ह्या 3 क्लासवर जर क्वेश्चन आला तर 100% क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह झालाच पाहिजे, म्हणजे होणारच. ह्याच्या व्यतिरिक्त काही विचारणार नाही. ह्या एवढ्या गोष्टी लक्षात ठेवणे, असं जर बघितलं आपण कितीच कट वाटतं, पण या चार्टच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला इझी जाता येईल. बघा, हे लक्षात ठेवलं म्हणजे तुमचं 100% क्वेश्चन सॉल्व्ह.